Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to see a new poem, that is "A thing of beauty is a joy forever." It means that whichever the thing which have a beauty or any beautiful thing gives a joy which will never end. This joy will last forever. म्हणजे एखादी सुंदर वस्तू असेल, एखादं सुंदर चित्र असेल, कोणतीही एखादी सुंदर वस्तू, कोणतेही एखादे सुंदर चित्र किंवा कोणतीही सुंदर थिंग, ब्युटिफुल थिंग आपल्याला जो काही आनंद देतो, म्हणजे आपल्याला कोणतीही एखादी सुंदर वस्तू बघितल्यानंतर जो काही आनंद होतो, एखादी सुंदर व्यक्ती बघितल्यानंतर जो काही आनंद होतो, एखादी स्माइल जरी असेल कोणाची जी सुंदर असेल, ती स्माइल बघितल्यानंतरही जो काही आनंद असेल, किंवा ब्युटिफुल थिंग, whatever the beautiful thing, whichever we see, ओके, कोणतीही सुंदर वस्तू आपण बघितल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो, तो आनंद हा लॉंग लास्टिंग असतो, तो आनंद हा कायम टिकणारा असतो. तो आनंद थोड्या वेळासाठी मिळालाय पुन्हा परत जातोय असं बिलकुलही नसतं. आता फॉर एक्झाम्पल, इफ वी आर टायर्ड and if any small baby will look at us, and if she or he will smile towards us, then we will forget all the kind of that work. म्हणजे आपल्याला थोडक्यात आपण खूप कामाने कंटाळलेलो आहोत आणि आपल्याकडे बघून एखादं छोट्या बाळाने आपल्याकडे बघून स्माइल जरी दिली तरी ती स्माइल सुद्धा खूप सुंदर असते, आणि ती स्माइल बघून आपण जो काही केलेला काम असेल, जे काही कामाचा ताण असेल, ऑल द स्ट्रेस ऑफ वर्क वी फॉरगेट. मग ते काय होतं की आपण पूर्ण कामाचा ताण विसरून जातो आणि त्या मुलाने दिलेल्या किंवा त्या बाळाने दिलेल्या स्माइलच्या आनंदात आपण असतो, बरोबर की नाही. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला कोणतीही एखादी वस्तू, सुंदर वस्तू ते आनंद देते, तो लॉंग लास्टिंग असतो, अँड इट हेल्प अस टू फॉरगेट ऑल द स्ट्रेस. आणि ते सुंदर वस्तूने मिळालेला आनंद आपल्याला आपल्या कामाचा ताण मोकळा करण्यासाठी मदत करते. अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर बाय जॉन किट्स. ही इज अन इंग्लिश पोएट, वॉज one were the most popular of all British romantic poet. आता हे जे पोएट आहेत ते ब्रिटिश पोएट आहेत आणि ते फेमस कशासाठी आहेत, त्यांच्या रोमॅन्टिक पोएट्रीसाठी. His poems are characterized by imaginary from nature that appeal to one's senses. आणि त्यांच्या पोएम ह्या निसर्गाशी निगडीत असतात. The present poem in the first stanza of a longer poem endemic based on Greek mythology. आता ह्यांच्या ज्या पोएम आहेत ह्यांच्या या पोएममध्ये त्यांनी फर्स्ट लाईन हॅज बिकम लॉंगर पोएम endemic बेस्ड ऑन ग्रीक मॅथॉलॉजी. यांची जी पोएम आहे ही पोएम ग्रीक मॅथॉलॉजीच्या निगडीत आहे. The first line has become probable. The poem was first published in 1880. ही पोएम पहिल्यांदा 1818 मध्ये पब्लिश झाली. A thing of beauty is a joy forever. Its loveliness increases. It will never pass into nothingness, but still will keep a bower quiet for us and asleep. आता अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर. एखादी सुंदर वस्तू आपल्याला जो आनंद देते, इट्स लवलीनेस इन्क्रीजेस. आणि त्याच्यामुळे त्या सुंदर वस्तूची जी लवलीनेस असते ती वाढत असते, आणि आपल्याला मिळालेला जो आनंद असतो तोही सुंदर आनंद असतो, आणि तो देखील त्या वस्तूच्या सुंदरतेबरोबर वाढत असतो. इट विल नेवर पास इंटू नथिंगनेस. आणि तो मिळालेला आनंद पुन्हा कधीही पास होत नाही नथिंगनेस मध्ये, म्हणजे तो मिळालेला आनंद नाहीसा होत नाही. बट स्टील विल कीप अ बावर क्वाइट फॉर अस अँड अस्लीप. आणि आपल्याला निसर्ग हा बावर मीन्स अ प्लीजंट शेडी प्लेस अंडर ट्रीज ऑर क्लाइंबिंग प्लांट. एक झाडाच्या खाली जी सावली असते, आपल्याला झाड जे काही सावली देतं कशासाठी, फॉर अ स्लीप. आपल्याला झाड जी काही सावली देतं, आपल्याला झाड जी काही शेड देतं झोपण्यासाठी, ती सुद्धा खूप
प्लीजंट असते, ती सुद्धा खूप सुंदर असते. फुल ऑफ स्वीट ड्रीम्स अँड हेल्थ अँड क्वाइट ब्रीदिंग. आणि ती त्या झाडाच्या सावलीखाली मिळालेली जी झोप असते ती खूप सुंदर स्वप्नांनी भरलेली असते. अँड हेल्थ अँड क्वाइट ब्रीदिंग. आणि त्याच्यातून मिळालेली जी आपल्याला आनंद तर असतो, शिवाय हेल्दी शेड असते ती, म्हणजे त्या झाडाच्या सावलीखाली झोपल्यामुळे आपल्याला हेल्दी हवा मिळते आणि त्यामुळे आपल्याला हेल्दी श्वासोच्छ्वास करता येतो. Therefore, on every morrow are we breathing. Morrow means the following day. आणि म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक दिवशी are we breathing. Breathing means covering. आणि म्हणूनच येणाऱ्या प्रत्येक दिवशी आम्ही स्वतःला कव्हर करून घेतलं पाहिजे. A flowery band to bind us to the earth. आणि येणाऱ्या प्रत्येक दिवशी आपण कशासाठी कव्हर अप करून घेतलं पाहिजे, तर आपण झाडं लावली पाहिजेत किंवा झाडांना वाचवलं पाहिजे असं इथं कवी सांगतायत. अ फ्लॉवरी बँड टू बाइंड अस टू द अर्थ. आणि फ्लॉवरी बँड एक फुलांचा एक प्रकारचा बँड आहे की जो आपल्याला आपल्या पृथ्वीशी जोडून ठेवत आहे. स्पाइट ऑफ डिस्पॉन्डन्स. स्पाइट मीन्स डिझायर टू ऑफर्ड एनॉय समथिंग. म्हणजे आपल्याकडे एक इच्छा असली पाहिजे काहीतरी मिळवण्याची. स्पाइट ऑफ डिस्पॉन्डन्स. डिस्पॉन्डन्स मीन्स डिझायर टू ऑफेंड एनॉय समथिंग. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याकडे इच्छा असली पाहिजे, आपण काहीतरी मिळवण्याची आपल्याला इच्छा असली पाहिजे. ऑफ द इनह्युमन डिअर्थ. डिअर्थ मीन्स शॉर्टेज. आणि आपल्याकडे कशाची इच्छा असली पाहिजे, तर आपण जे पृथ्वीचा आपण जो नाश करत आहे तो नाश थांबवण्याची आपल्याकडे इच्छा असली पाहिजे. देन नेक्स्ट, ऑफ नोबल नेचर ऑफ द ग्लूमी डेज, ऑफ ऑल द अनहेल्दी अँड ओव्हर डार्कन वेज, मेड फॉर अर सर्चिंग, येस इन स्पीच ऑफ ऑल, सम शेप ऑफ ब्युटी मूव्स अवे द पाल. आता ओ नोबल नेचर, ऑफ नोबल नेचर्स, तर आपल्याकडे इच्छा असली पाहिजे. आपल्या कशाची इच्छा अजून असली पाहिजे, तर आपल्याला निसर्गाला वाचवायचं आहे त्याची इच्छा असली पाहिजे. निसर्ग हा खूप निसर्ग दयावान आहे आणि त्या दयावान निसर्गाला आपण वाचवलं पाहिजे. ऑफ द ग्लूमी डेज. आणि त्या निसर्गामुळे आपण जे काही दिवस बघत आहोत, प्रत्येक दिवस सुंदर जातोय तो कशामुळे, निसर्गामुळे, आणि त्यामुळे आपण निसर्गाला वाचवलं पाहिजे. ऑफ ऑल द अनहेल्दी अँड ओव्हर डार्कन वेज. आणि आपण निसर्गाची हानी करतोय त्यामुळे निसर्गाची आपण जशी जशी हानी करतोय तसा तसा आपला येणारा दिवस हा अनहेल्दी आहे आणि तो अनहेल्दी दिवस आपण वाचवला पाहिजे. म्हणजेच आपण निसर्गाची हानी करणं थांबवलं पाहिजे. मेड फॉर अर सर्चिंग, येस इन स्पीट ऑफ ऑल. आणि आपण सर्वांनीच ही इच्छा दाखवली पाहिजे. सम शेप ऑफ ब्युटी मूव्स अवे द पाल. पाल मीन्स अ शीट स्प्रेड ओव्हर द डेड. म्हणजे मृत व्यक्तीच्या मृत देहाच्या आजूबाजूला जे काही पसरवलं जातं शीट, त्याला पाल असं म्हणलेलं आहे इथं. सम शेप ऑफ ब्युटी मूव्स अवे द पाल. फ्रॉम अर डार्क स्पिरिट्स सच द सन द मून ट्रीज ओल्ड. आता इथं निसर्गातल्या प्रत्येक सुंदर वस्तूचा इथं कवीने उल्लेख केलेला आहे. फ्रॉम अर डार्क स्पिरिट्स. स्पिरिट्स म्हणजे आत्मा. तर आपले जे काही आत्मे आहेत ते सुद्धा सुंदरच आहेत. सच द सन द मून ट्रीज ओल्ड. आणि निसर्गामध्ये जे काही सन आहे म्हणजे सूर्य, चंद्र, तारे, ट्रीज ओल्ड अँड यंग, जुनी झाडं, नवीन झाडं, म्हणजे खूप मोठी मोठी झाडं, छोटी झाडं असं तिथं म्हणायचं आहे. स्प्राउटिंग अ शेडी बून. बून मीन्स गिफ्ट. आणि हे सर्व जे काय आहेत, ज्या वस्तू निसर्गातल्या आहेत ते ॲज अ गिफ्ट आपल्याला एक प्रकारचं गिफ्ट मिळाल्याप्रमाणे त्या वस्तू आहेत. फॉर सिम्पल शेप ॲज अँड सच आर डॅफोडिल्स. With the green world they live in and clear rills. आता आपल्याला जे काही ज्या निसर्गातून मिळालेल्या वस्तू आहेत, चंद्र, तारे, सूर्य, झाडे, झुडपे, हे जे काही निसर्गाच्या वस्तू आहेत ते ॲज अ गिफ्ट प्रमाणेच आपल्याला मिळालेले आहेत.
विथ द ग्रीन वर्ल्ड दे लिव्ह इन, आणि आपण हे जे काही जग आहे ते हिरवगार ठेवलं पाहिजे, म्हणजेच आपण झाडं वाचवली पाहिजे. म्हणजेच या कवितेच्या मार्फत कवीला असं सांगायचं आहे की आपण वी शुड हॅव सेव्ह द ट्रीज, वी शुड हॅव सेव्ह द ट्रीज, वी शुड नॉट कट द ट्रीज. आपण झाडं वाचवली पाहिजेत, झाडांना तोडायचं नाही, असं थोडक्यात कवीला इथं सांगायचं आहे. विथ अ ग्रीन वर्ल्ड दे लिव्ह इन अँड क्लिअर रिल्स, आणि आपण कशामध्ये आता रील म्हणजे स्ट्रीम्स म्हणजे पाण्याचे झरे. आता निसर्गामध्ये फक्त झाडच असतात का, तर निसर्गामध्ये पाण्याचे झरे सुद्धा असतात, आणि जेव्हा आपण झाडं वाचवू तेव्हाच पाण्याचे झरे देखील सुंदर वाहताना आपल्याला पाहायला मिळतील. That for themselves a cooling covert make against the hot season, the mid forest brake, rich with a sprinkling of fair musk rose blooms, and such too is the grandeur of the dooms. आता next stanza मध्ये poet is saying that for themselves a cooling covert make. Covert means not openly known or displayed. आता that for themselves a cooling covert make against the hot season. आता जर का आपण झाडं वाचवली नाहीत तर आपल्याला पाण्याचे सुंदर थंडगार झरे पाहायला मिळणार नाहीत, आणि जेव्हा हॉट सीझन येईल, समर सीझनमध्ये जेव्हा आपल्याला थंडाव्याची गरज असते तेव्हा तो थंडावा आपल्याला मिळणार नाही, म्हणून आपण वाचवलं पाहिजे. द मिड फॉरेस्ट ब्रेक, ब्रेक मीन्स हिअर आर्सेनिक फन्स, आणि त्याच्यामुळे आपण जे काही जंगल तोड करत आहोत ती सुद्धा आपण थांबवली पाहिजेत, कारण त्यामुळे सुद्धा आपल्याला उन्हाळ्यात जो थंडावा पाहिजे, जो गारवा पाहिजे तो आपल्याला मिळणार नाही. रिच विथ अ स्प्रिंकलिंग ऑफ फेअर मस्करोज ब्लूम्स, आणि शिवाय मस्करोज ब्लूम्स म्हणजे जेव्हा जेव्हा सुंदर फुलं उमलतात आणि त्या फुलांचा जो काही घमघमाट सुटतो तो घमघमाट सुद्धा आपल्याला सुंदर वास आपल्याला घेता येणार नाही. मस्करोज ब्लूम, ब्लूम म्हणजे उमलणे. मस्करोज इथे एक फुलाचं नाव आहे घेतलेलं आहे, एक रोजचा प्रकार आहे, गुलाबाचा प्रकार. जेव्हा मस्करोज जेव्हा ब्लूम होतं, उमलले जातात, फुलं उमलली जातात, तेव्हा जो घमघमाट सुटतो तो घमघमाट देखील आपल्याला पाहायला मिळणार नाही किंवा जाणवणार नाही. अँड सच टू इज द ग्रँड्युअर ऑफ द डूम्स. डूम्स मीन्स लास्ट डे ऑफ एक्झिस्टन्स नोन ऑर डिस्प्लेड, आणि त्यामुळे आपल्याला या सुंदरतेचा अनुभव घेता येणार नाही. आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये आपल्याला या सुंदरतेचा अनुभव घेता येणार नाही. वी हॅव इमॅजिन फॉर द मायटी डेड all lovely tales that we have heard or read, an endless fountain of immortal drink pouring into us from the heavens brink. आता we have imagined for the mighty dead, जर का आपण इमॅजिन केलं for the mighty dead all lovely tales that we have heard or read, जे काही आपण सुंदर गोष्टी पाहिलेल्या आहेत किंवा सुंदर गोष्टी ऐकलेल्या आहेत. अँड एंडलेस फाउंटेन ऑफ इमॉर्टल ड्रिंक, आणि जे काही एंडलेस फाउंटेन आहे कशाचे, इमॉर्टल ड्रिंक. दॅट ओनली वी हॅव ॲट द बिगिनिंग ओनली ही हॅव सेड दॅट वी हॅव इमॅजिन, आपण इमॅजिन केलं. पोरिंग अनटू अस फ्रॉम द हेवन्स ब्रिंक, ब्रिंक मीन्स एज. तर आपल्याला ह्या जर सुंदर गोष्टी आहेत त्या आपल्याला हेवन म्हणजे स्वर्ग, आपल्याला स्वर्गाच्या कडापर्यंत नेऊन पोचवतात या सुंदर गोष्टी. नॉर डू वी मेअरली फील दिस इसेन्सेस फॉर वन शॉर्ट आर, नो इवन ॲज द ट्रीज वॉट that whispers round a temple becomes soon dear as the temple's self, so does the moon. आता पोएट काय सांगतोय की आपण या सुंदर गोष्टी जर का आपण आपल्या शेवटच्या वेळी जर का इमॅजिन केल्या तर खूपच चांगल्या भासतात आपल्याला. नॉर डू वी मेअरली फील दिस इसेन्सेस, इसेन्सेस म्हणजे सुंदर वास. मग आपल्याला तो वास, सुंदर वास आपण
फील करू शकतो. फॉर वन शॉर्ट आर नो इवन ॲज द ट्रीज. आणि जर का आपण काही इमेजिन असं केलं की शेवटच्या आपण फक्त एक थोड्या वेळापुरतं तरी असं इमॅजिन केलं की आपल्या आजूबाजूला झाडं नाहीत. दॅट विस्पर राउंड अ टेम्पल बिकम्स सून डिअर ॲज द टेम्पल शेल्फ सो डज द मून. आणि हे इमॅजिन करणं, दॅट विस्पर्स राउंड अ टेम्पल बिकम सून डिअर ॲज द टेम्पल सेल्फ सो डज द मून. आणि हे इमॅजिन करणं काही चांगलं नाही, कारण सर्व सुनं सुनं झाल्यासारखं आपल्याला वाटेल. जर आपल्या आजूबाजूला जर निसर्गाचं सानिध्य नसेल तर आपल्याला हे सुनं वाटेल. द पॅशन पोएझी मीन्स पोएट्री हिअर. द पॅशन पोएट्री ग्लोरीज इन्फिनाइट haunt us till they become a cheering light unto our soul and bound to us so fast that whether there be shine or gloom or yearcast they always must be with us or we die. म्हणजेच थोडक्यात काय, इन द लास्ट आन्सर द पोएट इज सेइंग दॅट या कवितेच्या माध्यमातून, या कवितेच्या मदतीने मी असं सांगण्याचा ट्राय करत आहे की आपल्याला जर का आनंदी राहायचं असेल, देन इफ वी विश टू लिव्ह हॅपी देन वी हॅव टू लिव्ह विथ अर नेचर. तर आपण आपल्या निसर्गासोबत जगलं पाहिजे, निसर्गाला वाचवलं पाहिजे. म्हणजेच थोडक्यात काय, वी हॅव टू सेव्ह द नेचर देन वी फील हॅपी ऑल द टाइम. जर आपण निसर्गाला वाचवलं तर प्रत्येक मिनिट आपल्याला आनंदी भासेल आणि तो आनंद इतरत्र सुद्धा स्प्रेड होईल. सर्वांच्यात तो आनंद सुद्धा दिसून येईल, सर्वकडे आनंद तो पसरेल. बाय जॉन किट्स. नाव हिअर वी हॅव डन विथ द पोएम. नाव you have to write down the difficult words with its correct meaning as well as the spelling. You have to learn the difficult words and you have to solve the English workshop also with correct answer. And after writing the workshop you should have write the summary of this poem into 5 to 6 lines. Summary means what the poet is telling to you with the help of this poem and what you have understood from the poem. तुम्हाला या कवितेच्या माध्यमातून पोएटला काय सांगायचं आहे हे तुम्ही लिहायचं आहे आणि तुम्हाला कितपत या कवितेबद्दल काय समजलेलं आहे, दॅट यू हॅव टू राईट इन टू 5 to 6 लाईन. दॅट इज द समरी रायटिंग. Now here we have done with the poem. In the next video we will see the new lesson. Thank you.